Good morning guys and welcome to my new vlog. आता आम्ही आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवरती. आम्ही आता इथून चाललो आहे फुकेतला, थायलंडमध्ये. सो आता हा जो व्लॉग असणार आहे तो फुकेतचा व्लॉग असणार आहे. सो एन्जॉय करा. आता पुढे पाहूयात. आता आमचं जस्ट इमिग्रेशन झालं आहे. आता आम्ही तिथे जाऊन बसणार आहे. आता वाजले 2:40. आमचं टेक ऑफ आहे 4:55चा. मग आता इथे थोडंफार काहीतरी खाणार. आम्ही सगळ्यांना भूक लागली, फक्त नाश्ता करून निघालो होतो. म्हटलं लवकर पोचलेलं बरं, कारण की लास्ट दुबईला गेलो. दुबईनंतर ही 2017ला, त्यानंतर ही आता एवढ्या वर्षांनंतर फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे. तर त्यामुळे म्हटलं लवकरच पोचलेलं बरं. त्या सगळे आहेत पुढे. इथून फुकेतला जाणार एअरपोर्ट आणि तिथून मग क्राबी रोड. सो आता आम्ही इंडियन टाईमप्रमाणे 9-9:30 वाजता पोचणार, पण तिथं 11:30 वगैरे वाजलेले असतात. मग आम्हाला आमच्या एक्झॅक्ट लोकेशन क्राबीला पोचायला एक 12 वगैरे वाजतील, 12 किंवा 1 काय सांगता नाहीत. आता तिथं गेल्यावरच कळणार. आता इथं आम्हाला थांबायचं किती वाजले, 3:15 झालेत. आता इथं आम्हाला अजून थांबायचं आहे ॲप्रॉक्स 2 तास, कारण की बोर्डिंग चालू झालेली आहे. आता झाले 4:20. आता प्लेनमध्ये जाऊनच बसू, कारण की इथं बसून तशी काय काम नाही आहे. आता बघू याच प्लेनमध्ये बहुतेक आम्ही इथंच आहे. आता डायरेक्ट भेटू फुकेतला, कारण की आता आम्ही बघणार आहे पिक्चर प्लेनमध्ये. बाय. जस्ट पोचलो आता एअरपोर्टवरती. इथनं वरती चाललो आहे. आता रनवेवरनं आलो गाडीमध्ये, बसमध्ये म्हणजे त्यांच्या. आता इथून आमच्यासाठी गाडी थांबलेली आहे. त्या गाडीमध्ये बसून आम्ही जाणार क्राबीला. आता आम्हाला पण एक्झॅक्ट माहिती नाही की क्राबी किती लांब आहे. सिम पोस्टपेड घेतलं, पण ते ॲक्टिवेट करायचं राहिलं, त्यामुळं सगळी गडबड झाली. नाहीतर मग आता जरा स्टोरी वगैरे टाकता आली असती. आता इथून आता दादानी चेक केलं, आम्हाला इथे वायफाय भेटलं ना एअरपोर्टचं. तर क्राबी चेक केलं इथून, म्हणजे आमचं जिथं स्टे आहे क्राबीमध्ये ते इथून 150 किलोमीटर्स आहे. तर आता आम्हाला तिथं पोचायला 1.5 ते 2 तास लागतील. म्हणजे समजा तळेगाव टू मुंबई जातो त्या हिशोबाने तसंच लागेल आम्हाला टाईम तेवढाच. डिपेंड्स इथे कसे चालवतात, स्पीड लिमिट वगैरे काय सगळं कळेल आता आपल्याला कसं. So luggage is packed in our respective transport to Krabi. So this is the luxury vehicle. मला तेच वाटतंय, त्यांचीच भाषा होती वाटतं आता थोड्या वेळात. मस्त आहे रे गाडी, स्पेशियस आहे आणि चौकांसाठी वाटते ही फक्त. So everyone is in now. We leave to Krabi. सो आम्ही आता क्राबीमध्ये पोचलो आहे आमच्या रिसॉर्टवरती. जस्ट त्या मागच्याच गाडीमधून आलो आहे. आता इथे लगेज वगैरे पण उतरवलं. आत्ता इथं 2 वाजतील आता इथं 10 मिनिटांनी. आणि इंडियामध्ये 12:30 वगैरे वाजले असतील. हां 12:30च, 1.5 तासाचा डिफरन्स आहे. आता आमचा इथं चेक इन करणार. दुपारचं चेक इन होतं 2 वाजता, पण आम्ही रात्री पोचणार होतो, त्यामुळे मग जरा चेंजेस होते, त्यामुळे दुपारचंच चेक इन केलं होतं. दिस इज दी फर्स्ट डे ऑफ अस इन थायलंड क्राबी. आता आम्ही झालो आहे रेडी. तर वाजलेत काहीतरी समथिंग 9 आणि आपल्या इंडियाचे वाजले असतील 7:30, 8, 7:30. आता आम्ही इथून जाणार आहे 4 वेगळे आयलंड आहेत, तिथे जाणार आहे. तिथे मे बी स्नॉर्कलिंगसुद्धा असेल, त्यामुळं आम्ही एक बॅग एक्स्ट्रा कॅरी केलेले आहेत, म्हणजे एक पेअर ऑफ क्लोथ्स. सो येस. रात्रीचा काही दिसला नाही एवढं कसं काय रिसॉर्ट. तर थोडंफार मी जमलं तर सिनेमॅटिक्स टाकेल, नाही तर असंच नॉर्मली बोलता तुम्हाला दाखवेल. हे सगळं आहे पूर्ण मागं. आणि आमची ह्या साईडला ही बॅक साईड जी आहे तिथं आमचं 2nd फ्लोअरला रूम आहे.
आता हे आम्हाला तिथून 3 वगैरे वाजतील यायला. मग तिथून आम्ही केलं तर स्विमिंग वगैरे करू इथे परत येऊन रिसॉर्टवरती. सो आता जाणार आहे. काय माहिती कधी येते. आम्हाला तर बोलले की आलेली आहे गाडी. आता नो आयडिया व्हॉट इट इज. सो येस, जमलं तर ब्रेकफास्ट करू, कारण की काल रात्रीपासून काही नाही खाल्लेलं. मध्ये फक्त एकदा स्नॅक्ससाठी थांबवलं होतं गाडी. मग तेव्हा थोडंफार आम्ही घेतलं खायला वगैरे. आता तेच खाल्लं रात्री पण. आता इथे जमलं तर नाश्ता करू. बघू पहिले गाडीला किती वेळ यायला. नाश्ता करायला आलो खरं ब्रेकफास्टसाठी. काय आहे काहीच कळत नाही. 2-3 डिशेस तर नॉनव्हेज आहेत आणि नाश्त्याला पण नॉनव्हेज खातं. त्यामुळे हे काहीतरी होतं. हे ते खाल्लं आहे आणि आता 2 ग्लास ज्यूस पिला आहे. संतनाथनी नॉनव्हेज घेतलं पण त्याला काहीतरी वेगळाच स्मेल येतं. असं वाटतं की एक्स्ट्रा काहीतरी इसेन्स वगैरे टाकलं आहे. आता बघूयात काय होते. मला तर असं वाटतं की स्नॅक्सवरतीच गुजारा करावा लागेल. हिअर वी गो टू आवर फर्स्ट आयलँड. त्या बोटपाशी चाललो आहे. बोट नंबर 19 बोलले. ते एक जण लीड करते ऑरेंज शर्टमध्ये. तिच्या मागं सगळे चाललं आहे. आम्ही आता पोचले राहिले बीचला. हे काहीतरी आहे इथे पण आम्हाला माहिती नाही जिवंत आहे और इट इज डेड. बट इट लुक सो रियल. मग फोटो काढतात कसे. हियर वी आर रेली बीच. रेली और रायली वॉट एव्हर इट इज, बट इट इज जस्ट टू ब्युटिफुल. बीच तर एकदम मस्त आहे. ते यांचं ट्रेकिंग वगैरे चालू आहे. ट्रेकिंग म्हणजे रॉक क्लाइम्बिंग चालू आहे. म्हणजे हा एवढा एक स्पोर्ट आहे इथे. आणि असं एवढं काय क्राऊडेड नाही आहे, कारण की पार्शली त्यांच्या टाईमप्रमाणे प्रत्येक एक ग्रुप किंवा एक किंवा 2 बोट भरून असे सगळे येतात ट्रॅव्हलर लोक. आता आमच्या जेवणाचं लागलं स्टॉल, पण कोण काय खाणार नाही. संतनाथांनी खाल्लं. संतनाथांनी मग टाकलं. त्यांना विचारतोय काय, तर ते बोलतात क्रोकोडाईल आणि मंकी. अरे यार काय खाणार आहे क्रोकोडाईल आणि मंकी. ऑलमोस्ट सगळ्या लोकांनी हे केलं. म्हणजे जे इंडिया साईडचे ज्यांना हे काय माहिती नाही किंवा ज्यांना काही जमत नाही त्यांनी तर मोस्ट प्रोबॅबली टाकलं, किंवा काय लोकांनी फक्त पोट भरण्यासाठी खाल्लंय, नाही तर नाही खाल्लं. आता आम्हाला संध्याकाळी पण करायचं. आता एवढा पाऊस होता, पावसामुळं गडबड झाली आहे. तर आता तर आयलँड आहे फोडा आयलँड. तर आता हा लास्ट आयलँड असणारे. नेलं तर दुसऱ्या एका आयलँडवरती नेली, नाहीतर मग रिटर्न आपल्या रूमवरती. जे बाकीचे आयलँड असतील ते नंतर करायला लावणार, कारण की वातावरण खूप डेंजर झालेलं आहे. सगळीकडे पाऊस वगैरे पडतो. आता एका जागेवर पाऊस आहे तर एका जागेवर नाही. हा हॅरी, ही डाउनी. हॅरी इज आवर गाईड, डाउनी इज अ ट्रेनी. सो मंकी ग्रेव्ही. No, Harry Potter. Harry Potter. Where is your stick? Harry Potter can fly, cannot swim. I take ride for you. Who ride? No, we had. I ate monkey. She book you. सो आता आम्ही इथे आलेलो आहे RC म्हणजे सेंटर पॉईंटला. आता इथे आम्हाला पूल टेबल दिसला म्हणून टाईमपास करणार. खरं शॉपिंगला आलतो मी. कॅब घेतली माझ्यासाठी. आता इथनं थोडं अजून पुढं पण जाणार आहे, पण आत्ता आम्ही थांबलो इथे. आम्हाला यांनी इंडियन म्हणून आम्हाला हे फ्री दिलं त्यांनी पूल टेबल. आता इथे थोड्या वेळात थोडं खेळू टाईमपास फ्री. म्हणजे काही 1 तास वगैरे नाही खेळणार, पण थोड्या वेळ खेळून जाऊ मग आम्ही परत पुढे.
सो सी यू गाइस देयर. आम्ही तिथून बाहेर आले, जरा स्ट्रीटवरती परत एक चक्कर मारतोय, थोडंसं ब्रेसलेट वगैरे घेतो, 1-2 साहिलला पण घ्यायचे. आम्ही दोघं आलेले पुढं आणि इथं एकदम चांगलं आहे. आता फॅमिली ब्लॉग असल्यामुळं काय बोलू नाही शकत जास्ती, पण आता तुम्ही समजून घ्या. आयलंडला आलो आहे म्हटल्यावरती खुशी देख रहे हो. आता ती चाललंय सगळं एन्जॉय करून. सो आत्ताशी आमचा हा दुसरा डे आहे याच्यात क्राबीमध्ये. सो आमची आत्ता गडबड झाली. आमचं चेकआउट आहे 12 जूनला म्हणजे उद्या, जबकि आज नाही आहे आमचं चेकआउट 11 जूनला. ते आम्हाला आयटनरी इथले जे आयटनरी दिलं होतं इथल्या गाईडनी, त्यांनी चुकीचं आयटनरी दिलं होतं. तर आम्ही त्या हिशोबाने म्हणजे चेकआउट झाल्यानंतर आम्हाला काय काय सिटी टूर, फुकेटचं सिटी टूर, टायगर सफारी वगैरे ते सगळं होतं. त्या हिशोबाने आम्ही सगळे तयार झालो होतो आणि खालती रिसेप्शनवरती जाऊन ती रिसेप्शनिस्ट आम्हाला बोलती की तुम्ही आज का चेकआउट करताय, आज तुमचं चेकआउटच नाही आहे, तुमचं चेकआउट 12 जूनला आहे. मग दादाने तिथं इथल्या गाईडला फोन केला, मग तिने क्रॉस चेक केलं. ती बोलली सॉरी, माय मिस्टेक, माय बॅड वगैरे. आता इथं थांबलोय नाश्ता करायला. नाश्ता करून पण अजून करायचं आहे. हां, नाश्ता मी केलाय, शंतनादानी पण केलाय, साहिलनी पण थोडं खाल्लं, पण तरी इथं थोडं परत खाणार आहे आता नाश्ता करायला. पायऱ्या खूपच छोट्या आहेत, पूर्ण एक पाय पण नीट बसत नाही. जीवन तुझ्यासाठी पायऱ्यात छोटूशा. लेफ्ट साईडनी रेग्युलर पायऱ्यात ते पाहिलंच नाही. आम्ही तिघं दमले, आम्ही केव्हा जाणार नाही. मी जाणार आहे. तू चाललाय का? जा मग लवकर जा, आपल्याकडे टाइम नाही, 1 तासच आहे. मी वरती येणार आहे का तू? तूच मला वाटतं की चढू शकतो वरती माझ्यावर. पण वरती नाही का, जाऊ ना खाली. का आलोय आपण इथं बघायला? वरती जाऊ शकतो तसं. चल तू पुढं, मी आलो. नाही चल ना पुढं. अरे यार, आता मला जायलाच लागेल. सगळे झालं तर काय यार, केवढं रिअलिस्टिक वाटते हे. मला पण रिअल वाटलं. हे खूप सही दिसते हे वालं. No, take him. I'm going inside. अरे go. Don't. What did you do? I'm afraid. I open the door for you. You can take photo easy. Okay. Got it. I'm joking. This is a reticulated python snake. And Very. Snake inside? yes, and Yes. albino. This one and albino, and they are all the snake not poison. Be careful, no. Snake not friendly. No friendly. Why you going inside? They will eat you. I think Anaconda you are here. friend and he knew tattoo again.
Your country also has a king cobra. India. किंग कोब्रा. More your country and more black color, and up there also all never the gonna snake purna king kaach लावली. cobra. Yes, they are very dangerous snake king cobra. अरे खोटे का खरे नाही. You want to play it in the show? थोडी जिवंत आहेत का काय खोटे आहेत काय कळत पण नाही बाबा. फ्रेंडली स्नॅक ओनली. Yeah, friendly Which snake. snake you give? 1 रुपयाचं कळत नाही खरे का खोटे. Yeah. Okay, green tree snake. Yeah, this one and green tree snake. They are Green not, tree. yes, not Taking off. Thôi. Okay. Photo. Thôi. Hop, 1, 2. Okay, Sammy, stop. यांच्यापेक्षा यांचाच आवाज भारी. You see when Sammy stop, snake not attack, not bite. Yeah, I would like to tell you, Sam, if you go to the jungle, you see cobra come to close to you, you stop, don't move. Don't move. Same Sammy. Yeah, in the jungle only. After this, Sammy, he want to try to chuma. Are you sure, Sammy? Hey. No, Sammy. Hey. Wow, super. Hey. Woohoo. Yes, Poison and Frank. Video, okay, inside, move inside. 1, 2, 3. Yes. See? Have 2 Frank. You say open the mouth. Yes. See that? So a lot. अरे केवढं टाईट आहे ते. Photo. You come down. Make a photo in the ring. Nhà có môi tăng à? Sammy. Hey. Wow, super. तो आता आम्ही इथे जेवायला थांबणार आहे. इंडियन फूड आहे. बटर चिकन भेटतं विचारलं होतं लास्ट टाइम म्हणजे कालच. सो आता इथेच आम्ही जेवणार आहे. लंच रसोई मॅजिक. आवनांग नाईट लँडमार्क मार्केट. ॲक्च्युली आमचं जेवण वगैरे आलं. आम्ही स्विमिंग करणार होतो पण स्विमिंग 1 रुपयाची काही केली नाही. सगळे झोपून गेले. मी तर झोपून गेलो. मी डायरेक्ट 8ला उठलो. मग फ्रेश झाल्यावरती डायरेक्ट 8:30 वाजता पलीकडे गेलो म्हणजे त्या साईडला जिथं काल होतो तिथे. काल म्हणजे दुपारी जिथे जेवण केलं तिथे जेवण केलं. बिर्याणी खाल्ली, चिकन बिर्याणी. आणि मग तिथनं आता इथं आलेलो आहे. आता इथे जरा एक्सप्लोअर करणार काय सगळं. हे सगळं स्ट्रीट फूड एरिया आहे.
काहीतरी घेतलंय. काय आहे? चिकन स्प्रिंग रोल आहे काय? कोबी दिसतं मला, चिकनचं थोडंफार आहे, वेज टाईप स्क्वॅश केलेलं. कसं आहे? एक नंबर. चिकन बिर्याणी.